आणि या ठिकाणी पोलिसांनी भलेही जरांगे पाटलासोबत आलेल्या गाड्याचा ताफा जरी थांबवला असला तरीही लातूरहून मुंबईकडे असंख्य मराठा बांधव खचाखच भरून मुंबईचे पोहोचले आहेत आणि आता थोड्याच वेळात आझाद मैदानात ही सर्व कंपनी जाणारी आहे। एक मराठा लाख मराठा बांधव असं एकही बाबू मराठ्याच्या पोराला नाही बोलायचं नाही बाबा सगळ्या कुटुंब सोडून तुमच्यासाठी येतोय तुम्ही जर माझ्या कुटुंबाची म्हणजे तुमच्या कुटुंबाची आहे माझा शब्द खाली राजे साहेब, आपण मुंबईमध्ये अतिशय आनंदामध्ये दिसत आहेत, कारण काय? या ठिकाणी मराठा आरक्षण ही 100% मराठे घेतल्याशिवाय राहणार नाहीत। मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण मराठा अतिशय ताकदीने मुंबईत आलेला आहे। तो 100% आरक्षण घेतल्याशिवाय गावाकडे जाणार नाही। सरकारने फक्त 1 दिवसाची परमिशन दिलेली आहे, त्याचं काय? सरकारचे आता परमिशन हे ते कायदे कानून जसं सरकार बघत आपलं काम आहे आंदोलनात येणं। आपण आंदोलनात आले आहोत, आंदोलन शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी लढा देणे आहे। संजीव भाऊ, तुम्हाला काय वाटतंय? काही नाही, जे जरांगे दादांनी 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की 27 तारखेला आम्ही इथून आंतरवली सराटीतून निघणार आहे आणि 29 तारखेला आम्ही मुंबईमध्ये धडक देणार आहेत बोलल्याप्रमाणे जरांगे पाटील 27 तारखेला आंतरवली सराटीतून निघाले। शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी येथे जाऊन शिवाजी महाराज जन्म ठिकाणी जाऊन त्यांनी तिथं शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन पुढील प्रवास करून आज ते मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की जरांगे पाटील आरक्षण घेतल्याशिवाय इथून हलणार नाही। भाऊ, आज संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी जाम केलेली आहे, काय वाटतंय तुम्हाला? ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है। हा पहिला दिवस आहे, अजून लोक संपूर्ण महाराष्ट्रामधून येत आहेत। मुंबई जाम होणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय जरांगे पाटील इथून हलणार नाहीत। त्यामुळे सरकारने याच्यावर विचार करावा आणि उद्या अधिसूचना काढावी एवढी आमची सरकारला नम्र विनंती आहे। या बहुत